एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल. मागच्या काही दिवसापूर्वी मी पालक पराठा आहे ना बनवला होता आणि तो इतका खतरनाक टेस्टला झालता ना, म्हणजे खूपच चविष्ट झालेला होता. आणि महत्वाचं म्हणजे मला पालक अजिबात आवडत नाही, पण आज बघा मी स्वतःहून हे पालकाचे पराठे बनवत आहे. म्हणजे प्रथम ही खूप आवडीने खातो आणि मलाही आता हे पराठे खूप आवडायला लागले आहेत. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही चटपटीत आणि मस्त खमंग अशी पराठ्याची रेसिपी शेअर करावं म्हटलं. घरात मुलं खात नसतील ना, तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. पालक न खाणारे व्यक्ती, मग ते लहान असो किंवा मोठे, अगदी मागून मागून तुमच्याकडून हे पराठे खाऊन घेतील. तर मी काय केलंय, इथे आहे ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे 2 कप आहे आणि यामध्ये ना मी 2 ते 3 टेबलस्पून बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठमुळे ना आपले जे पराठे आहेत ना, ते खूप मस्त खुसखुशीत होतात. म्हणून बेसन पीठ नक्कीच ॲड करून बघा. तुमचे पराठे ना खूप मस्त बनतील. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, पालक, त्यासोबत आवडी-निवडीनुसार सीझनिंग घातलेले आहे. तर सीझनिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी अधिक सुद्धा करू शकतात. इथे मी फक्त आहे ना अजवान, जिरे सोबतच खमंगपणा देण्यासाठी इथे ना थोडीशी मी तीळ घातलेली आहे. हळदी पावडर, धने पूड, जिरे पूड सोबतच यामध्ये ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे. खूप जास्त काही फाफट पसारा नाहीये. अगदी बेसिक मसाले जातात. फक्त आहे ना यामध्ये अगदी खुसखुशीतपणा देण्यासाठी आपण बेसन ॲड केलंय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे 1 टेबलस्पून इथं तूप ॲड करायचे. इथं तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. तेलामुळे सुद्धा छान रिझल्ट येतो. पण तुपाचं आहे ना जे कंपॅरिझन आहे ना ते तेल करू शकत नाही. म्हणून मी इथं तूप घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं-थोडं पाणी घालून असं घट्टसर हे मळून घ्यायचं आहे. आता बघू शकतात असं काही हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ना जास्त नाही, अगदी 10 मिनिटासाठी आपण रेस्टवर ठेवूया. आता जोपर्यंत हे रेस्ट करत आहे तोपर्यंत जो पसरवलेला पसारा आहे तो आवरून घ्यायचा होता. नाहीतर खूप जास्त पसारा होऊन जातो. आज दत्त जयंती होती. म्हटलं आज थोडीशी देवं उजळून घ्यावा, तर तेच इथं मी स्वच्छ करून घेत आहे. आणि तसंही आज मला आहे ना सारामृताचं म्हणजे गुरुचरित्र नाही, पण सारामृताचं एकदा पठण करायचंय, म्हणजे एक पारायण करून घ्यायचं आहे. तर त्या अकॉर्डिंग माझ्या सगळ्या काही प्लॅनिंग चाललेले आहेत. विचार चाललाय की जेवण वगैरे झालं की प्रथमला अंघोळ घालून झोपी घालेल. आता बघूयात तो व्यवस्थित करतो का, म्हणजे व्यवस्थित मॅनेज करतो का नाही. नाहीतर कधी-कधी असं होतं, तो मध्येच झोप येत नाही ना, खूप लवकर उठून जातो. बघूयात आता. मी जर काही करत असेल आणि प्रथम ते करणार नाही असं कधीच होणार नाही. आता इथंही आमचं तेच चालू होतं. इथे आम्हाला चटका पण बसला होता छानसा. कारण की ते तुम्हाला जे कपूरदाणे दिसते ना, ती आम्ही जशी ओवाळली ना, सेम आम्हालाही तसंच करायचं होतं. इथं बराच वेळ त्याला कन्व्हिन्स करण्यामध्ये गेलं, की "तू नको करू, तुला चटका बसेल" आणि शेवटी तेच झालं. आणि त्या चक्करमध्ये मला थोडासा उशीर झाला. हे पीठ आहे ना जास्त वेळ माझ्याकडून रेस्ट करण्यात आलं. म्हणजे जिथं 10 मिनिटं ठेवायचं होतं, तिथं 20 मिनिटं ठेवावं लागलं. पण तसं काही नाही, हे थोडंसं घट्ट मळलेलं होतं ना, त्यामुळं टायमिंग थोडं मागं-पुढं झालं ना, तर जास्त काही नाही, हलकासा हा पातळ झालेला होता. तर यावरती थोडंसं सुकं पीठ मी डस्ट केलं आणि छान याची कन्सिस्टन्सी करून घेतली. म्हणजे पराठे लाटता आले पाहिजे इतपत हे मळून घेतलेलं होतं. इथं मी ना ट्रायंगल शेपमध्ये हा पराठा बनवून घेत असते. म्हणजे असं काही नाहीये की ट्रायंगलच शेप. कधी वाटलं तर ट्रायंगल शेपमध्ये, रेक्टँगल शेपमध्ये, नाहीतर कधी कंटाळा आला तर डायरेक्ट सरळ-सरळ गोल चपातीच्या शेपमध्ये सुद्धा मी हे बनवून घेत असते. हे पराठे आहे ना तुपामध्ये शेकून घ्यायचे आणि खरं सांगते खूप छान लागतात चवीला. एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकतात. इतकी मस्त रेसिपी लागते. थंड झाल्यानंतर सुद्धा हे पराठे खूप छान लागतात. तर आता माझ्या प्रथमला लागली भूक, कारण की त्याला माहिती आहे की आईने बनवले पराठे. त्याला की तो रोटी म्हणतो आणि आता मी त्याला जेवू घालते. मला जेवायला तसा उशीर होता, कारण की जोपर्यंत माझं पठण होत नाही तोपर्यंत काही जेवण करायचं नव्हतं आणि म्हणजे तोपर्यंत उपवास ठेवलेला होता. त्यामुळे ना मंदिरातून आहे ना मला थोडासा साबुदाणा मिळाला होता. आमच्या घराजवळच मंदिर आहे, त्यामुळं आम्हाला घरापर्यंत येऊन जातं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रथमला आहे ना, जेव्हापासून मी हे लोणचं बनवलंय ना, सॉरी जी काही आवळ्याची चटणी बनवली ना,
लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं. ही चटणी त्याला खूप आवडायला लागलेली आहे. म्हणजे तो पराठ्यांसोबत असो, धिरड्यांसोबत असो किंवा एखाद्या रोटीसोबत असो, बाजरीच्या भाकरीच्या सोबत सुद्धा ही चटणी तो एन्जॉय करतो. चला, कोणीतरी आपलं ॲप्रिसिएशन म्हणजे तोंडाने नाही होते, पण तो खातोय यावरून कळतं की आपली चटणी कोणाला तरी आवडली, आपली रेसिपी कोणाला आवडली. त्यामुळे मलाही खूप आनंद होत होता आणि असा काही हा साबुदाणा होता. आणि खरं सांगते, हा साबुदाण्याची चव आहे ना घरच्या साबुदाण्यासारखी अजिबात लागत नव्हती. खूप चविष्ट लागत होता हा साबुदाणा. तर थोडाफार तिखट होता, पण तरी सुद्धा प्रथमने थोडाफार खाल्ला. पण त्यालाही आवडलं होतं. त्यामुळे तो 2-3 घास खाल्ले आणि नंतर त्यानं त्याचं जेवण कंटिन्यू ठेवलं. तर प्रथमला मी झोपी घातलेला आहे आणि आज दत्त जयंती आहे म्हणून आज मला एक सारामृताचं पठण करायचं आहे. म्हणजे एक पारायण आज मला करायचं होतं. तर त्याला झोपी वगैरे घातलंय, अंघोळ वगैरे घालून त्याचं जेवण वगैरे सगळं झालंय. म्हणजे आरामात कमीत कमी 2-2.5 तास म्हणजे 2 ते 2.5 तास तो झोपेल आणि तोपर्यंत माझं पठणही होऊन जाईल. तर तयारी वगैरे मी करून घेतली सगळं. चला तर मग आता पठणाला सुरुवात करूया. मांडणी इथे काही मी खूप जास्त अशी फॅन्सी वगैरे केलेली नाहीये. महाराजांना मी मंदिरामध्ये स्थापन केलंय जसं रेग्युलर देवपूजामध्ये असतं तसंच. फक्त आहे ना हे चौरंगावरती ना मी थोडंसं ते आचमन वगैरे आणि सोबतच ते संकल्प करतात त्यासाठी आणि पोथी वाचनासाठी हे केलेलं आहे. नाहीतर आहे ना मला माहिती आहे जर मी खूप छान असं फॅन्सी करायला गेले ना तर सगळा घरभर पसारा होईल आणि माझीच म्हणजे खूप जास्त फजिती होतील. कारण की प्रथम आहे ना उठल्यानंतर हे एका ठिकाणी अजिबात ठेवणार नाही. म्हणून जमेल तसं मी हे अगदी थोडक्यात करून घ्यायचा प्रयत्न करत होते. तर सर्वात आधी इथं मी संकल्प करून घेतलेला होता. त्यानंतर आचमन वगैरे आता मला ते एक्झॅक्ट माहीत नाहीये, की पहिले आचमन करता की संकल्प करतात. पण जसं ऐकलंय तसं मी करण्याचा प्रयत्न करते. पहिले संकल्प करून घेतला, त्यानंतर आचमन केलं आणि त्यानंतर आहे ना थोडीशी धूप वगैरे लावून घेतली आणि पूजेला मी म्हणजे पठणाला मी सुरुवात केलेली होती. आता माझं आहे ना जे काही पठण होतं ते सगळं कंप्लीट झालेलं आहे. कमीत कमी 3 वाजलेले आहेत आता सध्या आणि लकीली आज प्रथम अजिबात उठलेला नाही. नाहीतर तो परत म्हणजे दररोज आहे ना मला झोका देण्यासाठी त्याला परत परत जावं लागायचं. पण आज सुदैवाने तो अजिबात उठलेला नाही आहे आणि माझं छान असं पठण झालं आहे. अजिबात डिस्टर्ब न होता. आय थिंक सो. ते म्हणतात ना आपण करण्याची इच्छा ठेवली तर ती करता येते आपल्याला. आय थिंक तो तसाच झाला आहे. बघूयात आता. संध्याकाळी 5 वाजता मी प्रथमला आहे ना शेजारच्या मंदिरातच आहे ना दर्शनासाठी घेऊन गेलेलं होतं आणि हे मंदिर स्पेशली ते दत्त महाराजांच्या रिलेटेडच आहे. त्यामुळे इथं आज खूप अशी गर्दी होती. दररोज बघायला गेल्यानंतर प्रथम इथं अगदी मोकळा चकळा खेळतो, पण आज इतकी गर्दी होती की अक्षरशः म्हणजे असं सोडताही येत नव्हतं प्रथमला, इतकी गर्दी होती आज. आणि आज रथ यात्रा होती मंदिरामध्ये. तिथून आल्यानंतर आहे ना इथे मी ना आवळा ज्यूस बनवण्यासाठी घेत होते. म्हणजे हे आवळे ना आता थोडेफार काळे डाग यावरती खूप जास्त पडायला लागले होते आणि त्यांच्यावरती ना एक फंगस सुद्धा चढायला लागलेली होती. म्हटलं खूप जास्त खराब होण्यापेक्षा ना पटकन याचं काहीतरी बनवून घ्यावा. तर इथे मी आवळा शॉर्ट्स बनवून घेत आहे, जे की आपल्या केसांच्या आणि स्किनसाठी खूप हेल्दी आहे. सुरुवातीला विचार केलता की ABC असा ज्यूस बनवूया, पण माझ्याकडे ॲपल नव्हते. पण बीटरूट आणि आवळा होता, तर म्हटलं यांच्यापासून दोघांपासूनच जुगाड करून हे दोघांचं ज्यूस बनवून घेऊयात. येथे मी 15 ते 16 आवळा घेतलेले होते आणि यावरचा जो काही खराब म्हणजे काळा पडलेला भाग होता तो मी काढून घेतला होता आणि जो काही चांगला पोर्शन होता आवळ्याचा तो मी यामध्ये ऍड केलेला होता. आणि त्यासोबतच माझ्याकडे एक मीडियम साईजचा जो बीटरूट होता ना तो असाच पडून पडून खराब होत होता. म्हटलं ठीक आहे याला सुद्धा ऍड करून टाकूया. नाहीतर माझा काही विचारही नव्हता की आपण हे ऍड करूयात, पण होता तर त्यापेक्षा खराब होण्यापेक्षा आपण यात टाकून देऊयात.
मला वाटलं होतं की यामध्ये पाणी वगैरे काही घालण्याची गरज पडणार नाही. पण यामध्ये मला 1 ते दीड ग्लास पाणी घालावं लागलं आणि हे छान असं स्मूथ असं मी दळून घेतलेलं होतं. मी बरेच असे व्हिडिओ बघितलेले आहे ज्यामध्ये ना यांचा जो फायबर आहे तो कम्प्लिटली काढून घेतात आणि फक्त ज्यूस प्रिझर्व्ह करतात. तर मला ही पद्धत अजिबात आवडत नाही, कारण की फायबर आहे ना खूप हेल्दी असतं आपल्या हेल्थसाठी. त्याला आपण स्किप करून चालणार नाही. म्हणून आहे ना मी डिसाईड केलं की मी ते करणार नाही. मी डायरेक्टली असंचे असं हे फ्रीज करून घेणार आहे आईस क्यूबमध्ये. सॉरी, आईस ट्रेमध्ये. बघू शकतात खूपच छान असा कलर आलेला होता आणि माझ्याकडे ना मला हे ट्रे सापडत नव्हतं. खूप शोधून काढलं. त्यामध्ये मला कमीत कमी 15-20 मिनिटं गेले आणि यांना आहे ना मी असाच्या असं फ्रीज करून ठेवणार आहे. तसं हे खूप जास्त झालं आणि माझ्याकडे ना हा जो हे मी आईसिंग थोडंसं ट्रे आहे टेस्ट ना तो पण फक्त करून एकच बघितलं होता. होतं. खूप जास्त मला आंबट म्हटलं लागत जेवढं होतं, कारण की तेवढं आणि कॉन्सन्ट्रेटेड बाकीचं आहे आपण ऑब्व्हियसली. एखाद्या तर ग्लासच्या विचार करेल जारमध्ये की स्टोअर करून ठेवून देऊया. सकाळी ना याचं तर टेस्ट बसेल बॅलन्स तितकं मी हे करण्यासाठी मी यामध्ये यामध्ये फ्रीज थोडं करून तरी घेते लिंबू म्हणजे आणि मध वगैरे झाल्यानंतर ऍड हे मी करेल. काढून मग घेईल आणि बघूयात परत आता दुसरं उद्या टाकून देईल. टेस्ट करून. तसं याचा जो फायनल रिझल्ट आहे ना मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. कारण की आता मला हे तुम्हाला लगेच सांगता नाही येणार, कारण की याला फ्रीज करायचे आणि त्यानंतर मी तुम्हाला ते शेअर करू शकेल. तर हे छान असे मी भरून घेतले. आता सध्या हिवाळा चालू आहे म्हणून फ्रीजची सेटिंग सुद्धा थोडीशी मागपुढे झालेली आहे. म्हणजे विंटर मोडवर आहे. आता हे मला विंटर नाही तर सॉरी समर नाही तर मान्सूनच्या याच्यावर सेट करावं लागेल. तर आता हे मी उद्या सकाळी चेक करेल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यावेळेस मी तुमच्यासोबत दोन्ही रिझल्ट शेअर करेल, मुखवासचा आणि हे याचा सुद्धा. चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय.